Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department once again. तर मी पहिल्यांदाच इंट्रोडक्शन दिलेलं आहे माझं. फॅकल्टी नेम आहे प्रोफेसर के जी गळसासी आणि जो मी तुम्हाला सब्जेक्ट शिकवणार आहे तो कुठला असणार आहे थिअरी ऑफ मशीन टॉम. सब्जेक्ट कोड आहे 22438. तर आपण चॅप्टर नंबर 1 बघत होतो, फंडामेंटल्स अँड टाईप ऑफ मेकॅनिझम्स, आणि हा चॅप्टर नंबर 1चा व्हिडिओचा पार्ट नंबर 4 असणार आहे. या लेक्चरमध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर करणार आहे ते कुठले कुठले असणार आहे बघा. तर सिंगल स्लायडर क्रँकचेन मेकॅनिझम म्हणजे काय, सिंगल स्लायडर क्रँकचेन मेकॅनिझममध्ये काय असणार आहे, नावातच आहे त्याच्या, एक स्लायडिंग पेअर असणार आहे आणि 3 काय असणार आहेत, टर्निंग पेअर असणार आहे. मग त्या मेकॅनिझमवर बेस्ड आपण 3 ही एक्झाम्पल्स बघणार आहे. त्यामध्ये फर्स्ट वन असणार आहे रेसिप्रोकेटिंग इंजिन मेकॅनिझम, म्हणजे आपलं जे जनरल इंजिन असणार आहे व्हेकलचं ते व्हेकलचं इंजिन. त्याच्यानंतर व्हाईट वर्थ क्विक रिटर्न मेकॅनिझम आणि क्रँक अँड स्लॉटेड लिव्हर मेकॅनिझम. तर ही जी 3 मेकॅनिझम असणार आहेत ती आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. सिंगल स्लायडर क्रँकचेन मेकॅनिझम, तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये काय असणार आहे, इट कन्सिस्ट ऑफ 1 स्लायडिंग पेअर अँड 3 टर्निंग पेअर. म्हणजे ह्याच्यामध्ये एक स्लायडिंग पेअर असणार आहे आणि 3 काय असणार आहेत, टर्निंग पेअर असणार. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आपण बघणार आहे रेसिप्रोकेटिंग इंजिन मेकॅनिझम, म्हणजे जनरल जे आपलं व्हेकलचं इंजिन असणार आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, पिस्टन हा रेसिप्रोकेट होतोय आणि त्याच्याशी कनेक्टेड ज्या लिंक असणार त्या काय होतात, सगळ्या ऑसिलेट होतात. त्यामुळे हे कसलं मेकॅनिझम असणार आहे, सिंगल स्लायडर क्रँकचेनचं मेकॅनिझम असणार आहे. सेकंड वन आहे ते व्हाईट वर्थ क्विक रिटर्न मेकॅनिझम. तर हे मेकॅनिझम जनरली कुठे यूज करतात, तर शेपिंग आणि स्लॉटिंग मशीनमध्ये यूज करतात. क्विक रिटर्न मेकॅनिझम म्हणजे काय, फॉरवर्ड स्ट्रोक तुमचा रेग्युलर असणार आहे किंवा रेग्युलर जी मोशन असणार त्या मोशनला असणार आहे, आणि रिटर्न स्ट्रोक काय असणार आहे, क्विक असणार आहे. नावातच आहे क्विक रिटर्न मेकॅनिझम, म्हणजे रिटर्न स्ट्रोक आपण फास्ट केलेला असतो. का, तर टाईम सेव्ह करण्यासाठी. सेम क्रँक अँड स्लॉटेड लिव्हर मेकॅनिझममध्ये पण सेम असणार आहे. ह्याच्यामध्ये पण काय असणार आहे, रिटर्न स्ट्रोक फास्ट केलेलं असणार. तर ते कसं मेकॅनिझम केलेलं असणार आहे ते आपण आता स्टडी करणार आहे. फर्स्ट वन आहे रेसिप्रोकेटिंग इंजिन मेकॅनिझम. तर हे मेकॅनिझम काय बघा, रेसिप्रोकेटिंग इंजिन मेकॅनिझम ऑप्टेनड बाय फिक्सिंग लिंक नंबर 1 ॲक्ट्स ॲज अ सिलेंडर. म्हणजे हा जो सिलेंडर असणार किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, तर सिलेंडर फिक्स केला की त्याला आपण काय म्हणतो, फ्रेम म्हणतो. तर हा सिलेंडर इंजिनमध्ये काय असतो, नेहमी फिक्स असतो, म्हणजे काय तो कुठल्याही प्रकारे मूव्ह होऊ शकत नाही. त्यामुळे हे काय झालं, आपलं एक मेकॅनिझम झालं. मेकॅनिझम म्हणजे काय, एक लिंक आपण फिक्स केली तर त्याला आपण काय म्हणतो, मेकॅनिझम म्हणतो. तर ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, सिलेंडर फिक्स केलेला आहे. इट कन्सिस्ट ऑफ 4 लिंक्स ॲक्ट्स ॲज अ सिलेंडर ऑर फ्रेम. म्हणजे पहिली लिंक काय असणार आहे, सिलेंडर किंवा ह्यालाच काय म्हणणार, फ्रेम. दुसरी लिंक असणार आहे क्रँक, ही झाली तुमची क्रँक. त्याच्यानंतर तिसरी लिंक असणार आहे कनेक्टिंग रॉड, हा झाला कनेक्टिंग रॉड. आणि चौथी असणार आहे पिस्टन किंवा स्लायडर, हा असणार आहे पिस्टन किंवा स्लायडर. इट हॅज 3 टर्निंग पेअर अँड 1 स्लायडिंग पेअर. म्हणजे पिस्टन हा स्लाइड होतो त्यामुळे ही झाली स्लायडिंग पेअर आणि बाकीच्या 3 कुठल्या झाल्या, या टर्निंग पेअर झाल्या. ॲज द पिस्टन रेसिप्रोकेट्स इन सिलेंडर क्रँक रोटेट्स. म्हणजे काय, हा पिस्टन जेव्हा आत रेसिप्रोकेट होणार आहे सिलेंडरच्या त्यावेळी काय होणार आहे, ही क्रँक तुमची रोटेट होणार आहे. सो द फंक्शन ऑफ दिस मेकॅनिझम इज टू कन्वर्ट रेसिप्रोकेटिंग मोशन इनटू रोटरी मोशन. म्हणजे सिम्पल आपलं व्हेकलचं इंजिन काय करतोय, तर पिस्टनची रेसिप्रोकेटिंग मोशन कशामध्ये कन्वर्ट करणार आहे, तर क्रँकशाफ्टच्या रोटरी मोशनमध्ये कन्वर्ट करणार. तर हे मेकॅनिझम काय असणार आहे, कन्वर्ट काय करणार आहे, तर रेसिप्रोकेटिंग मोशनचं रोटरी मोशनमध्ये कन्वर्जन करण्यासाठी आपण हे मेकॅनिझम यूज करणार आहे. सेकंड वन आहे व्हाईट वर्थ क्विक रिटर्न मेकॅनिझम. तर नावातच आहे क्विक रिटर्न मेकॅनिझम म्हणजे काय असणार आहे, रिटर्न स्ट्रोक हा फास्ट असणारा ॲज कम्पेअर टू द फॉरवर्ड स्ट्रोक. तर ह्याची अरेंजमेंट कशी केलेली आहे बघा. दिस मेकॅनिझम इज मोस्टली युज्ड इन अ शेपिंग अँड स्लॉटिंग मशीन्स. म्हणजे जे शेपिंग आणि स्लॉटिंग मशीन असणार आहेत त्याच्यामध्ये हे व्हाईट वर्थ क्विक रिटर्न मेकॅनिझम जनरली यूज केलेलं असते. इन दिस मेकॅनिझम द लिंक सी डी, दॅट इज लिंक नंबर 2 फॉर्मिंग द टर्निंग पेअर इज फिक्स्ड ॲज शोन इन फिगर. म्हणजे लिंक सी डी किंवा लिंक नंबर 2 ही फिक्स केलेली असणार आहे. ही झाली तुमची लिंक सी डी किंवा लिंक नंबर 2 ही काय केलेली आहे, फिक्स केलेली आहे. त्यामुळे हे काय झालेलं आहे, मेकॅनिझम झालेलं आहे. कुठली पण एक लिंक आपण फिक्स केली तर त्याला काय म्हणणार आहे आपण, इन्व्हर्जन ऑफ अ मेकॅनिझम. द लिंक टू करस्पॉन्डिंग टू द क्रँक इज रेसिप्रोकेटिंग स्टीम इंजिन. ओके. द ड्रायव्हिंग क्रँक
CA that is link number 3 rotates at a uniform angular speed. म्हणजे ड्रायव्हिंग क्रँक ही जी CA असणार आहे, ही झाली तुमची ड्रायव्हिंग क्रँक CA. ती काय होती युनिफॉर्म अँग्युलर स्पीडनं काय होणार आहे, रोटेट होणार आहे. The slider that is link number 4 attached to the crank pin at A slides along the slotted bar PA that is link number 1 which oscillates at the pivoted point D. म्हणजे हा काय असणार आहे, हा आहे तुमचा पॉईंट एच्या इथं, हा झाला स्लायडर किंवा त्यालाच काय म्हणणार आहे लिंक नंबर 4. तो स्लायडर काय होणार आहे, या स्लॉटेड बारमध्ये काय होणार आहे, तो आत रेसिप्रोकेट होणार आहे. लक्षात येते, हा स्लॉटेड बार आहे ती लिंक नंबर 1 आहे. म्हणजे काय असणार आहे, आत स्लॉट असणार आहे, त्या स्लॉटमध्ये हा स्लायडर का होऊ शकतो, तुमचा रेसिप्रोकेट होऊ शकतो. द कनेक्टिंग रॉड PR कॅरीज द रॅम ॲट R टू विच अ कटिंग टूल इज फिक्स्ड. तर हा असणार आहे कनेक्टिंग रॉड तुमचा PR. त्या PRच्या Rला काय केलेलं आहे, तर रॅम आणि टूलची अरेंजमेंट केलेली आहे. ते टूल काय करू शकते, तर कटिंग करू शकणार आहे. अँड द मोशन ऑफ द टूल इज कन्स्ट्रेंड अलॉंग द लाईन RD produced that is along a line passing through the point D and perpendicular to the CD. म्हणजे मोशन ऑफ द हा जे टूल असणार त्याची कुठं होणार आहे, तर ह्या पॉईंट R1 पासून R2 या पॉईंटपर्यंत काय असणार आहे या टूलची मोशन असणार. तर अशा प्रकारे हे व्हाईटवर क्विक रिटर्न मेकॅनिझमची अरेंजमेंट केलेली आहे. आता त्याचं वर्किंग कसं होणार आहे ते बघा. तर वर्किंग कसं होणार आहे आता बघा. when the driving crank CA moves from the position CA1 to CA2 through an angle alpha in clockwise direction, the tool moves from the left hand end of its stroke to the right hand end of the stroke through a distance 2 PD. म्हणजे ही जी ड्रायव्हिंग क्रँक CA असणार आहे ती पहिल्यांदा कुठल्या पोझिशनला असणार आहे, या CA1 पोझिशनला असणार आहे. या CA1 पोझिशनपासून ती कुठं मूव्ह होणार आहे, CA2 पोझिशनपर्यंत मूव्ह होणार आहे. आणि तो अँगल किती असणार आहे, हा अँगल अल्फा असणार आहे. म्हणजे ड्रायव्हिंग क्रँक CA1 पोझिशनपासून CA2 पोझिशनला अशी मूव्ह झाली की ती किती टर्न होणार आहे, अँगल अल्फानं टर्न होणार आहे. त्यावेळी काय होणार आहे, हे जे टूल असणार आहे ते लेफ्ट साईडपासून राईट साईडला मूव्ह होणार आहे. म्हणजे R1 पासून R2ला मूव्ह होणार आहे. त्यावेळी तो काय असणार आहे, कटिंग स्ट्रोक असणार आहे. आणि now when the driving crank moves from the position CA2 to CA1 through an angle beta in clockwise direction, the tool moves back from the right hand end to its stroke to the left hand end. आणि जेव्हा क्रँक CA2 पोझिशन पासून परत CA1 पोझिशनला मूव्ह होणार आहे थ्रू अन अँगल बीटा, हा अँगल किती असणार आहे, बीटा. त्यावेळी काय होणार आहे, हे टूल परत राईट पोझिशन पासून लेफ्ट पोझिशनला मूव्ह होणार आहे. म्हणजे हा काय होणार आहे, परत रिटर्न स्ट्रोक होणार आहे. तर आता हे आपण दोन अँगल बघितले, हा अँगल अल्फा आहे आणि हा अँगल बीटा आहे. तर अल्फा अँगल काय आहे, हा मॅक्झिमम आहे, बीटा अँगल हा काय कमी आहे. आणि आपण काय म्हटलेलं आहे की ही जी ड्रायव्हिंग क्रँक आहे ती युनिफॉर्म स्पीडनं रोटेट होत आहे. त्यामुळे हा अल्फा अँगल जास्त असल्यामुळे काय होणार आहे, ज्यावेळी टूल R1 पोझिशनपासून R2 पोझिशनला मूव्ह होणार आहे त्यावेळी त्याला मूव्ह होणारा टायमिंग काय लागणार आहे, जास्त लागणार आहे. कारण का अल्फा अँगल जास्त आहे, त्यामुळे फॉरवर्ड स्ट्रोक हा स्लो होणार आहे. आणि रिटर्न स्ट्रोकच्या वेळी काय होणार आहे, अँगल कुठला आहे, हा बीटा आहे, तो बीटा अँगल फार कमी आहे. त्यामुळे काय होणार आहे, रिटर्न स्ट्रोकच्या वेळी टूल R2 पोझिशनपासून R1 पोझिशनला येताना काय होणार आहे, ते फास्टमध्ये मूव्ह होणार. त्यामुळे रिटर्न स्ट्रोक तुमचा काय होणार आहे, फास्ट होणार आहे. तर एक मेकॅनिझम लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये, व्हाईटवर्थ क्विक रिटर्न मेकॅनिझममध्ये अल्फा अँगल हा फॉरवर्ड स्ट्रोकचा अँगल आहे, तो जास्त असल्यामुळे फॉरवर्ड स्ट्रोक हा तुमचा स्लो होणार आहे. आणि हा बीटा हा अँगल काय आहे तुमचा रिव्हर्स स्ट्रोकचा आहे. आणि रिव्हर्स स्ट्रोकच्या वेळी काय असणार आहे, तो छोटा असल्यामुळे रिव्हर्स स्ट्रोक तुमचा फास्ट होणार आहे. आणि ते कसं डिनोट करणार आहे तुम्ही, टाईम ऑफ कटिंग स्ट्रोक अपॉन टाईम ऑफ रिटर्न स्ट्रोक. तर टाईम ऑफ कटिंग स्ट्रोक म्हणजे काय, अँगल कुठला आला तुमचा अल्फा, आणि टाईम ऑफ रिटर्न स्ट्रोक म्हणजे अँगल कुठला आला, बीटा. तर अल्फा अपॉन बीटा म्हणजे काय, आपण हे टोटल 360 झालं, 360 मायनस हा अल्फा केला की तुम्हाला बीटा मिळणार. म्हणजे बीटा कसं लिहू शकतो आपण, 360 मायनस अल्फा. तर या फॉर्म्युल्यानं तुम्ही कटिंग स्ट्रोक टू द रिटर्न स्ट्रोक फाइंड करू शकता. म्हणजे या मेकॅनिझमचा एक सिंपल यूज असणार आहे, काय असणार आहे, रिटर्न स्ट्रोक तुम्हाला फास्ट करायचा असेल तर व्हाईटवर्थ क्विक रिटर्न मेकॅनिझम आपण यूज करणार आहे. आणि ह्याचा व्हिडिओ जो असेल तो व्हिडिओ पण मी तुम्हाला मूडलवर शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि डिटेलमध्ये आयडिया येईल. नेक्स्ट वन आहे क्रँक अँड स्लॉटेड लिव्हर मेकॅनिझम.
तर क्रँक अँड स्लॉटेड लिव्हर मेकॅनिझम हे पण काय असणार आहे, क्विक रिटर्न मेकॅनिझम आहे. ह्याच्यामध्ये काय असणार आहे, रिटर्न स्ट्रोक हा तुमचा फास्ट होणार. तर कसं वर्क होणार आहे बघा. दिस मेकॅनिझम इज मोस्टली युज्ड इन अ शेपिंग अँड स्लॉटिंग मशीन अँड इन रोटरी इंटरनल कंबशन इंजिन. म्हणजे हे पण मेकॅनिझम कशामध्ये यूज करतात, शेपिंग मशीनमध्ये असेल, स्लॉटिंग मशीनमध्ये असेल किंवा रोटरी कंबशन इंजिनमध्ये यूज करतात. इन दिस मेकॅनिझम द लिंक AC दॅट इज लिंक नंबर 3 फॉर्मिंग द टर्निंग पेअर इज फिक्स्ड. म्हणजे ही लिंक AC असणार आहे. ही लिंक AC काय केलेली असणार आहे, या मेकॅनिझममध्ये फिक्स केलेली आहे. द इंजिन ड्रायव्हिंग क्रँक CB रिव्हॉल्व्स विथ युनिफॉर्म अँग्युलर स्पीड अबाउट द फिक्स्ड सेंटर C. म्हणजे ही जी ड्रायव्हिंग क्रँक CB असणार आहे ती CB काय होती, युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटीनं रोटेट होत आहे. अ स्लाइडिंग ब्लॉक अटॅच्ड टू द क्रँक पिन ॲट B slides along the slotted bar AP and thus causes AP to oscillate above the pivoted point AB. तर हा B काय असणार आहे, हा स्लायडर असणार आहे. हा स्लायडर काय होणार आहे, या स्लॉटेड बार AP मध्ये काय होणार आहे, स्लाइड होणार आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे, हा स्लॉटेड बार AP काय होणार आहे, ऑसिलेट होणार आहे P1 पॉईंटपासून P2 पॉईंटपर्यंत. कारण की का हा A पॉईंट फिक्स केलेला आहे, त्यामुळे P1 पॉईंटपासून तो P2 पॉईंटपर्यंत काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. अ शॉर्ट लिंक PR transmit the motion from AP to the RAM which carries the tool and reciprocates along the line of stroke R1 and R2. म्हणजे या P च्या एंडला काय असणार आहे, हा कनेक्टिंग रॉड आहे आणि या कनेक्टिंग रॉडला काय केलेलं आहे, रॅम आणि टूल अटॅच केलेला आहे. आणि ते रॅम आणि टूल काय होऊ शकते, R1 पासून R2 आणि परत R2 पासून R1 असं मूव्ह होणार आहे. तर अशा प्रकारे ही मेकॅनिझम केलेलं असणार आहे क्रँक अँड स्लॉटेड लिव्हर मेकॅनिझमचं. तर आता त्याचं वर्किंग कसं होणार आहे बघा. तर आता बघा, इन द एक्स्ट्रीम पोझिशन दॅट इज AP1 अँड AP2 आर टँजन्शियल टू द सर्कल अँड द कटिंग टूल इज अटॅच्ड ॲट द एंड ऑफ द स्ट्रोक. म्हणजे AP1 ही झाली आणि ही AP2 झाली. या दोन पोझिशनमध्येच काय होणार आहे, हा स्लॉटेड बार असा ऑसिलेट होणार आहे. हा स्लॉटेड बार दिसतोय, हा तुम्हाला AP1 पोझिशनपासून AP2 पोझिशनपर्यंत काय होऊ शकतो, हा ऑसिलेट होऊ शकते. नाव द फॉरवर्ड ऑर कटिंग स्ट्रोक ऑकर्स वेन द क्रँक rotates from the position CB1 to CB2 through an angle alpha in clockwise direction. म्हणजे ही जी क्रँक आहे त्यावेळी ही CB1 पोझिशनपासून CB2 पोझिशनपर्यंत मूव्ह होणार आहे. त्यावेळी तुझा अँगल किती असणार आहे, हा बीटा अँगल आहे. त्यावेळी काय होणार आहे, फॉरवर्ड स्ट्रोक होणार आहे आणि टूल काय होणार आहे, R1 पोझिशनपासून R2 पोझिशनला मूव्ह होणार आहे. आणि द रिटर्न स्ट्रोक ऑकर्स वेन द क्रँक रोटेट्स फ्रॉम द पोझिशन CB2 to CB1 थ्रू अन अँगल अल्फा इन द क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे परत क्रँक CB2 पोझिशनपासून CB1 पोझिशनला मूव्ह झाली की काय होणार आहे, हा अँगल अल्फा ती क्रँक रोटेट होणार आणि त्यावेळी टूल परत काय होणार आहे, R2 पोझिशनपासून R1 पोझिशनला मूव्ह होणार आहे. म्हणजे रिटर्न स्ट्रोक होणार आहे. आता परत आपण जर बघितलं तर फॉरवर्ड स्ट्रोकचा अँगल किती आहे, बीटा आहे, हा अँगल जास्त आहे. आणि रिटर्न स्ट्रोकचा अँगल अल्फा आहे, हा अँगल कमी आहे. त्यामुळे फॉरवर्ड स्ट्रोकला टूल मूव्ह व्हायला लागलं की काय होणार, त्याला जास्त टायमिंग लागणार आहे. आणि रिटर्न स्ट्रोकचा अँगल कमी असल्यामुळे रिटर्नला टूल काय होणार आहे, फास्ट असं इकडं मूव्ह होणार आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये आपल्याला क्विक रिटर्न मेकॅनिझम अचीव करता येते. आपण फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की फॉरवर्डचा अँगल हा बीटा अँगल हा मॅक्झिमम आहे, त्यामुळे टूल मूव्ह व्हायला तिथं जास्त वेळ लागणार आहे. आणि रिव्हर्सचा अँगल अल्फा आहे, हा अल्फा अँगल कमी असणार आहे. त्यामुळं रिटर्नच्या वेळी टूल हे फास्ट मूव्ह होणार आहे. त्यामुळे आपण तिथं क्विक रिटर्न मेकॅनिझम अचीव करू शकणार आहे. आणि टाइम ऑफ कटिंग स्ट्रोक टू द टाइम ऑफ रिटर्न स्ट्रोक काय येणार आहे, टाइम ऑफ कटिंग स्ट्रोक म्हणजे अँगल किती असणार आहे, बीटा अपॉन रिटर्न स्ट्रोकचा अँगल आहे अल्फा. मग आपण कसं लिहू शकतो ते बीटा अपॉन 360 डिग्री मायनस बीटा. तर या फॉर्म्युल्यानं तुम्ही कटिंग स्ट्रोक टू द रिटर्न स्ट्रोक फाइंड करू शकता. तर अशा प्रकारे हे व्हाईटवर्थ क्विक रिटर्न मेकॅनिझम आणि हे जे असणार आहे ते क्रँक अँड स्लॉटेड क्विक रिटर्न मेकॅनिझम अशी दोन मेकॅनिझम वर्क होणार. तर ह्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला मूडलवर शेअर करणार आहे वर्किंगचा. त्याच्यामध्ये तुम्हाला आणि डिटेलमध्ये आयडिया क्लिअर होईल. तर अशा प्रकारे ही 3 मेकॅनिझम आपण या लेक्चरमध्ये स्टडी केली.